नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जो रेल्वेवरील उदाहरणे हा जो प्रकरण चालू केलं होतं त्याचा हा लेक्चर क्रमांक 2 आहे आणि यामध्ये आपण प्रकार क्रमांक 3 बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक 1 आणि प्रकार क्रमांक 2 बघितला होता आणि मीटरचं कन्व्हर्सेशन किलोमीटर जर असेल तर त्याचं कन्व्हर्शन मीटरमध्ये कसं करायचं, 5/18 कुठून आलं, 5/18नेच का मल्टिप्लाय करायचं, सेकंद जर असेल तर त्याचं कन्व्हर्शन कशात करायचं, हे सर्व काही आपण मागील लेक्चर व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला पहिले तो लेक्चर व्हिडिओ बघून घ्या आणि तरच तुम्हाला हा लेक्चर व्हिडिओ समजेल. तर चला मित्रांनो, प्रकार क्रमांक 3 मध्ये बघा, तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे, 200 मीटर लांबीची प्रश्न क्रमांक 1, 200 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला 90 किलोमीटर प्रति तास वेगाने किती वेळात ओलांडेल. ठीक आहे, बघा येथे काय आहे, तुम्हाला 2 प्रकारची लांबी आहे. लांबी येथे किती आहे, 2 प्रकारची लांबी आहे. एक लांबी आहे 200 मीटर, एक लांबी आहे 200 मीटर. 200 मीटर लांबी कोणाची आहे, रेल्वेची आहे. ठीक आहे, 200 मीटर लांबीची काय आहे, रेल्वे आहे आणि 500 मीटर लांबीचा काय आहे, पूल आहे. ठीक आहे, 500 मीटर लांबीचा काय आहे, पूल आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे 2 लांबी दिलेली आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, एकाच उदाहरणामध्ये जर 2 लांबी दिलेली असेल तर तुम्हाला त्या लांबीचा करून घ्यायची आहे बेरीज. म्हणजेच टोटल लांबी किती होईल मित्रांनो, टोटल लांबी होईल 200 आणि 500 म्हणजे 700 मीटर. ठीक आहे, ही झाली टोटल लांबी. नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जर एकाच उदाहरणामध्ये जर 2 लांबी दिलेली असेल, ठीक आहे, इथे बघा 2 लांबी आहे, एक लांबी आहे रेल्वेची आणि दुसरी लांबी आहे पुलाची. म्हणजे येथे एकाच उदाहरणात 2 लांबी दिली आहे, म्हणून आपण काय केलं, दोघांची सुरुवातीला बेरीज करून घेतली. तर 500 आणि 200 म्हणजे टोटल लांबी किती, 700. ठीक आहे, आता आपलं सूत्र जे आहे, आपल्याला काढायचं आहे वेळ. काय काढायचं आहे मित्रांनो, वेळ काढायचा आहे. मग आपलं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिला वेग. ठीक आहे, आणि लांबी म्हणजेच काय, अंतर. लांबी म्हणजेच काय होते मित्रांनो, अंतर. मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की लांबी म्हणजेच तुम्हाला अंतर घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याकडे आता अंतर किती आहे, 700 मीटर आहे. ठीक आहे, मग आपलं जे सूत्र आहे, सूत्र काय आहे मित्रांनो, वेळ इज इक्वल टू अंतर भागिला वेग. ठीक आहे, वेळ बरोबर अंतर भागिला वेग. आता अंतर आहे आपल्याकडे 700 मीटर. ठीक आहे, भागिला वेग. वेग आहे मित्रांनो 90 किलोमीटर प्रति तास. 90 किलोमीटर प्रति तास. आता या 90चा आपल्याला कन्व्हर्सेशन, कारण की अंतर किंवा लांबी आपल्याला मीटरमध्ये दिली आहे. ठीक आहे, तर मीटर म्हणजे किलो, हे आहे 90 किलोमीटर ताशी वेग. ठीक आहे, तर या किलोमीटरचं जर आपल्याला मीटरमध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर तुम्हाला याला 5/18 गुणावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच 18 × 18, 18×5 90, 18×5 90. म्हणजे आता आपल्याकडे राहिला आहे 700 भागिला 5 गुणिला 5. ठीक आहे, आणि इथे बघा 14×5 70, म्हणजे हे झाले 140. ठीक आहे, 5ने जर 700ला भाग दिलं तर 140 आणि परत 5ने जर 140ला भाग दिलं तर 28. हे झालं 28 सेकंद. म्हणजेच आपण येथे मीटरचं काय काढली आहे, वेळ काढली आहे. ठीक आहे, म्हणजेच वेळ आपली किती येत आहे मित्रांनो, 28 सेकंद येत आहे. ठीक आहे, म्हणजेच जर ती रेल्वे 200 मीटर लांबीची असेल आणि ती रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला किती सेकंदात, तर 28 सेकंदात ती काय करेल, ओलांडेल. आणि 28 सेकंद म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा जो प्रकार आहे, प्रकार क्रमांक 3 अशा प्रकारचा आहे. आपण यावरील आणखी एक उदाहरण बघूया. तर बघा मित्रांनो, प्रकार क्रमांक 3 मधला एक्झाम्पल म्हणजे उदाहरण क्रमांक 2 आहे. 350 मीटर लांबीची रेल्वे 450 मीटर लांबीच्या पुलाला 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल. आता बघा या प्रकारामध्ये हा सुद्धा जो प्रकार आहे, म्हणजे हे सुद्धा जे एक्झाम्पल आहे, हे उदाहरण मागीच्या उदाहरणाप्रमाणेच आहे. म्हणजे येथे सुद्धा 2 लांबी दिली आहे. पहिली लांबी आहे 350, पहिली लांबी म्हणजे रेल्वेची लांबी दिली आहे 350 मीटर. ठीक आहे, आणि पुलाची लांबी दिली आहे 450 मीटर.
ठीक आहे. पुलाची लांबी म्हणजे ही झाली रेल्वेची लांबी, ही झाली पुलाची लांबी आणि दोघांची लांबी यांची बेरीज म्हणजेच हे होईल 5 आणि 5 10 0 हात चला 1 4 आणि 3 7 आणि 1 8. ठीक आहे. म्हणजे 800 मीटर लांबी म्हणजेच काय अंतर तुम्हाला घ्यावं लागेल 800 मीटर. ठीक आहे. तुम्हाला रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी दोन्ही लांबी दिली आहे. तर अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला त्या लांबीची बेरीज करावं लागेल. म्हणजे इथे 350 आणि 450 यांची बेरीज 800 मीटर होते. ठीक आहे. मग आता आपल्याला वेळ काढायचा आहे. आपल्याला काय काढायची आहे, वेळ काढायची आहे. आणि वेळ काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिला वेग. ठीक आहे. अंतर आहे 800 मीटर, अंतर आहे 800 मीटर भागिला वेग, वेग दिला आहे तुम्हाला 45 किलोमीटर ताशी वेग. ठीक आहे. 45 किलोमीटर प्रति तास म्हणजे तुम्हाला 45 तर लिहावं लागेल, पण येथे तुम्हाला जे एकक दिलं आहे ते दिलं आहे किलोमीटर प्रति तास. आणि किलोमीटर प्रति तासचं तुम्हाला जर कन्व्हर्शन मीटरमध्ये करायचं असेल, कारण की लांबी मीटरमध्ये आहे, तर मीटरमध्ये करण्यासाठी तुम्हाला येथे 5/18 काय करावं लागेल, गुणावं लागेल. ठीक आहे. आणि आता बघा यांचं जर आपण कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर 800 गुणिले आता 18ला आणि 18चा भाग 45ला जात नाही, किंवा आपण असं सुद्धा करू शकतो 9 1 9 9 2 18 आणि 9 5 45. ठीक आहे. म्हणजे 800 गुणिला हा जो 5/2 आहे, 5/2ला जर आपण इथे लिहितो म्हटलं तर 2/5 लिहावं लागेल. आणि इथे सुद्धा भागेला किती आहे 5 आहे. ठीक आहे. आणि इथे बघा समजा 800ला जर आपण 5ने भाग दिला, 800ला जर आपण 5ने भाग दिला तर 5 1 5 उरले 30 0 5 6 30 म्हणजे 160. 5 आणि 800ला जर भाग दिला तर 160. ठीक आहे. परत 160ला भाग द्या 5ने, 5 3 15 उरले 1 0 5 2 10 म्हणजे इथे येतात 32 आणि 32 गुणिले 2, 32 गुणिले 2 म्हणजे 64 सेकंद. ठीक आहे. आणि 64 सेकंद म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच तो पूल ओलांडण्यासाठी त्या रेल्वेला ज्याची लांबी होती, रेल्वेची लांबी होती 350, त्या 350 लांबी असलेल्या रेल्वेला 450 मीटर लांबी असलेल्या पुलाला किती वेळ लागेल मित्रांनो, तर तो वेळ लागेल 64 सेकंद. म्हणजे त्या 64 सेकंदामध्ये 64 सेकंदामध्ये ती रेल्वे त्या पुलाला काय करेल, ओलांडेल. ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा होता प्रकार क्रमांक 3. चला बघूया प्रकार क्रमांक 4. तर बघा मित्रांनो, प्रकार क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे 250 मीटर लांबीची रेल्वे एक बोगद्याला 72 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती. बोगद्याची म्हणजे बोगदा म्हणजे काय होतं मित्रांनो, टनेल. ठीक आहे. जी रेल्वे त्या पहाडातून जाते, एका गुहेतून जाते, त्याला काय म्हणतात, बोगदा म्हणतात, टनेल म्हणतात. तर त्या बोगद्याची लांबी तुम्हाला काढायची आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे एकाच उदाहरणामध्ये जर लांबी 2 वेळा आली असेल, ठीक आहे, तर तुम्हाला त्याची करावं लागेल बेरीज. पण येथे मित्रांनो तुम्हाला लांबी काढायची आहे. ठीक आहे. तर या लांबीला आपण गृहीत धरूया x, म्हणजे तुम्हाला येथे x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. मग आता लांबी 2 आल्यामुळे आपण लांबीची करून घेऊया बेरीज. एक लांबी आहे 250 आणि दुसरी लांबी आहे x. ठीक आहे. मीटर म्हणजेच याला काय म्हणू आपण, अंतर. अंतर किती आहे मित्रांनो, तर 250 अधिक x मीटर हे आपल्याकडे आहे अंतर. त्याच्यानंतर 72 किमी प्रति तास वेगाने, म्हणजे वेग आहे किती मित्रांनो, 72 किलोमीटर पर आवर. एका तासाला 72 किलोमीटर असं आपल्याकडे वेग आहे. आणि येथे वेळ सुद्धा दिली आहे. वेळ किती आहे, 30 सेकंद. ठीक आहे. वेळ किती आहे मित्रांनो, 30 सेकंद आहे. तर यावरून तुम्हाला त्या बोगद्याची काय काढायची आहे, लांबी काढायची आहे. म्हणजे आपण बोगद्याच्या लांबीला x गृहीत धरलं होतं, तुम्हाला इथे x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे सूत्र आहे. सूत्र असं आहे की अंतर किंवा वेळ बरोबर अंतर भागिला वेग. ठीक आहे. किंवा याच सूत्राला तुम्ही वेळ गुणिला वेग बरोबर अंतरसुद्धा लिहू शकता. तर मी ते लिहितो
अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. ठीक आहे, या सूत्राचा वापर करून आपण आता एक्सची किंमत काढूया. आता अंतर किती आहे मित्रांनो, तर अंतर आहे 250 अधिक एक्स. ठीक आहे, इथे मी लिहितो 250 अधिक एक्स. वेळ आहे 30 सेकंद. ठीक आहे, वेळ किती आहे मित्रांनो, 30 सेकंद आहे. आणि 30 सेकंद नंतर तुम्हाला वेग दिला आहे 72. वेग किती आहे, 72. पण वेग 72 किलोमीटर प्रति तास दिला आहे. तुम्हाला इथे लांबी दिली आहे मीटरमध्ये, तर मीटरची दिल्यानंतर तुम्हाला मीटर पर सेकंद युनिट लागेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे लिहावं लागेल 5/18. ठीक आहे, 72ला तुम्हाला गुणावं लागेल 5/18ने. का बरं, कारण की तुम्हाला लांबी मीटरमध्ये दिली आहे. जर लांबी किलोमीटरमध्ये जर असती तर 5/18 गुणाची काहीही आवश्यकता नसते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, 18 × 18, 18 चौक 72. म्हणजेच इथे आपल्याकडे 250 अधिक एक्स बरोबर बघा 3 चौक 12 आणि 12 पंच 60. 60वर किती, 1 0. बघा 5 चौक 20 आणि 20 गुणिला 30 म्हणजे 600. ठीक आहे, मग आता हा एक्स जसाच्या तसा हा 600 आणि 250 इथे अधिकमध्ये आहे. याला जर आपण इकडे आणल्यास वजा लिहावं लागेल. आणि एक्स बरोबर 250मधून जर तुम्ही 600मधून जर तुम्ही 250 वजा केले, 600मधून 250 वजा केल्या 0 इथे झाले 10, 10तून 5 गेले 5, इथे राहिले 5, 5तून 2 गेले 3, म्हणजे 350 मीटर काय राहील मित्रांनो, त्या बोगद्याची लांबी राहील. तुम्हाला बोगद्याची लांबी विचारलेली आहे आणि बोगद्याची लांबी म्हणजे आपण त्याला एक्स गृहीत धरला होता. एक्सची किंमत इथे 350 मीटर येत आहे आणि 350 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रकार क्रमांक 3 आणि प्रकार क्रमांक 4 असे 2 प्रकार बघितले. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.